शिमगा म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण, आणि हाच कोकणातला शिमगा संकासुराशिवाय पूर्ण होतच नाही. हा संकासूर लोकांच्या प्रती धावतो आणि त्यांना मारून आशीर्वाद देतो. पण हा संकासूर नक्की आहे तरी कोण? तशा या संकासुराबद्दल कोकणामध्ये दोन आख्यायिका प्रचलित आहेत. पहिली आख्यायिका म्हणजे श्रीकृष्ण विद्या घेण्यासाठी 65 दिवस संदीपानी ऋषींच्या घरी वास्तव्यास होते, आणि विद्या घेऊन झाल्यावर शेवटच्या दिवशी ते संदीपानी ऋषींकडे गुरु दक्षिणेच्या बाबत विचारतात. तेव्हा संदीपानी ऋषी म्हणतात की माझ्या मुलाला समुद्राने आपल्यामध्ये समावलं आहे, तर तो मुलगा मला पुन्हा हवा आहे. तर श्रीकृष्ण समुद्राकडे जातात आणि समुद्र देवाला विचारतात. तर समुद्रदेव बोलतो की मी कोणत्याही अशा मुलाला आपल्यामध्ये समावलेलं नाही आहे, पण माझ्या पोटामध्ये एक राक्षस आहे, त्यांनी त्याला गिळलं असावं. तर श्रीकृष्ण समुद्रामध्ये झेप घेतात आणि राक्षसाला पकडून ते त्याचा वध करतात. पण वध केल्यावर त्या संदीपानी ऋषींचा मुलगा काही त्यांना सापडत नाही. त्यामुळे त्यांना समजतं की आपण उगाच ह्या राक्षसाला मारलं आहे. तर तेव्हा श्रीकृष्णाला पश्चाताप होतो आणि ते त्या राक्षसाला वरदान देतात की तुझ्या दर्शनाने लोकांचे पाप नष्ट होतील आणि तुझी फाल्गुन मध्ये पूजा केली जाईल. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की ब्रह्मदेवांकडून एक राक्षस 4 वेद चोरतो आणि तो समुद्रामध्ये जाऊन लपतो. तो लपतो एका शंकामध्ये लपतो, आणि या शंकावरून याला शंकासुराचं नाव पडलं असावं, अशी एक आख्यायिका आहे. ह्या होत्या 2 आख्यायिका. तुमच्या भागामध्ये कोणती आख्यायिका प्रचलित आहे नक्की कमेंट करा आणि पाठवा हे व्हिडिओ आपल्या कोकणी मित्राला.